नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अँकरच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. इराणमधून माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात पाकिस्तानच्या ISI गुप्तचर संस्थेला मदत केल्याचा आरोप असलेल्या एका पाकिस्तानी एजंटची शुक्रवारी रात्री बलुचिस्तान प्रदेशात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. UK आणि आयर्लंडच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटी परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी शनिवारी मँचेस्टरमध्ये नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले आणि ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर लँकेशायर क्रिकेट क्लबला भेट दिली. यावेळी त्यांनी भारत-UK संबंधांमध्ये सकारात्मक बदल आणि विस्तार या दोन्ही विषयांवर भाषण दिले. अमेरिकेत हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तेथील भिंतींवर भारताच्या आणि मोदी यांच्या विरोधात संदेश लिहिण्यात आला आहे. कॅलिफोर्निया येथील बॅप्स मंदिरात शनिवारी झालेल्या तोडीफोडीमध्ये अमेरिकेतील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री कॅलिफोर्नियाहून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमधून उड्डाण करण्यासाठी नियोजित असलेल्या स्पेअरएक्स आणि पंच या 2 प्रमुख अंतराळ मोहिमांचे प्रक्षेपण नासाने पुढे ढकलले आहे. न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडवर शनिवारी लागलेल्या आगीमुळे हॅम्प्टनमधील लोकांना स्थलांतर करावे लागले आणि कमी आर्द्रता आणि जोरदार वाऱ्यांमुळे सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे रहिवासी आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-कॅनडा सीमा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष जस्टिन ट्रुडो यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान सीमा सुधारण्याचा सल्ला दिला. 2023 मध्ये इस्रायलमधून अपहरण केलेल्या अमेरिकन पोलिसांच्या सुटकेबाबत अमेरिका आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात थेट चर्चा झाली आहे. मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर हमासचे वरिष्ठ नेते मुशीर अल मसरी यांनी ट्रम्पवर दुहेरी मापदंड स्वीकारल्याचा आरोप केला. बिग बेनच्या एलिझाबेथ टॉवरवर एक माणूस चढला. तो पॅलेस्टिनी ध्वज फडकवत होता आणि फ्री पॅलेस्टाईन असे ओरडत होता. पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी त्याने इमारतीवर 16 तास घालवले आणि या व्यक्तीला शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. फ्लोरिडातील एका जोडप्यावर एका किशोरवयीन मुलीचे अपहरण, हत्या आणि अवयवांचे तुकडे करण्याच्या भयानक प्रकरणात फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 16 वर्षीय मिरांडा कॉर्सेटला हे या मुलीचे नाव असून तिला सोशल मीडियाद्वारे आमिष दाखवण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खामेनी यांनी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारचे वर्णन धमकी देणारे सरकार असे केले आहे आणि म्हटलंय की काही धमकी देणारे सरकार चर्चेला आग्रह धरत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी प्रवास सल्लागार जारी केला. या भागात दहशतवादी कारवाया आणि सशस्त्र संघर्ष होऊ शकतात, त्यामुळे लोकांनी पाकिस्तानला प्रवास करण्याचा पुनर्विचार करावा, असे या सल्लागारात म्हटले आहे. काठमांडूमधील विमानतळावर ड्रग जप्त केल्यानंतर 2 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. नेपाळ पोलिसांनी शनिवारी एका न्यूज बुलेटिनमध्ये म्हटलंय की पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी 30 वर्षीय अजित कुन्नमपुरथू वर्की आणि 24 वर्षीय एन डेन्सिल यांच्याकडून 7 किलोग्रॅमपेक्षा जास्त गांजा जप्त केला आणि त्यानंतर त्यांना अटक केली. 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गुजरातमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची 2 गटात विभागणी करायला हवी. काँग्रेसची विचारधारा हृदयात असलेले, जनतेत जाऊन काम करणारे नेते कार्यकर्त्यांचा एक गट आणि जनतेपासून दुरावलेल्यांचा दुसरा गट, या दुसऱ्या गटातील निम्मे तरी भाजपसाठी काम करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. खालच्या जातीचे असा शिक्का मारून गेल्या 300 वर्षापासून मंदिरात प्रवेश नाकारलेली पूर्व वर्धमान जिल्ह्यातील 130 दलित कुटुंबे अखेर पोलीस आणि प्रशासन हस्तक्षेप करून आपला हक्क मिळवून देतील अशी आशा बाळगून आहेत. 26 फेब्रुवारी रोजी शिवरात्रीच्या वेळी दास कुटुंबियांनी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळावा यासाठी पोलिसांकडे दाद मागितली होती, परंतु त्यांना मंदिरात प्रवेश न करताच परतावे लागले होते.
मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली। या संघर्षामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून 25 जण जखमी झाले आहेत। मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव लाल गौतसिंह सिंगसीट असे असल्याची माहिती देण्यात आली आहे। जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।